नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आतापर्यंत आपण बघितले होते की अवंती आणि कबीरचा साखरपुडा आता लवकरच होणार आहे। तर चला तर बघूया की आज काय होईल। वाव, सो ब्युटिफुल। हेमा तिच्या जवळ येत वरून खालून निहाळत मनापासून तिची तारीफ करत म्हणाली। तिच्या शब्दांनी अवंतीच्या चेहऱ्यावर अजूनच लाली पसरली होती। तिने लाजतच तिच्या झुपकेदार पापण्या अलगद खाली घेतल्या। खरंच अवंती, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस, मंजिरी डोळ्यात चमक आणत हसत म्हणाली। कारण आजपर्यंत अवंतीला तिने इतकं सुंदर तयार झालेले कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे तिला वेगळीच भासत होती। तिची सुंदरता मेकअपमध्ये अजूनच खुलून दिसत होती। मंजिरीच्या बोलण्याने पुन्हा तिच्या ओठावरची कळी फुलू लागली। कधी एकदा कबीर आपल्याला बघतो असं झालं होतं। चला, आवरलं का? हेमा स्वतःला मिररमध्ये बघत म्हणाली। थोडंसं जेलस फील होत होतं, पण ती सुद्धा काही कमी दिसत नव्हती, म्हणून मनाला दिलासा। ह्यावेळी मंजिरीचेही मन थोडंसं उदास झालं होतं। माणसाकडे पैसा असेल तर सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतात। तिने एक नजर स्वतःला मिररमध्ये पाहिलं आणि ओठांवर थोडंसं कडू हसू आलं। खास तिने अवंतीच्या लग्नासाठी लोकल मार्केटमधून खूप खरेदी केली होती, पण त्याचा लूक काही हवा तेवढा आलाच नव्हता। अवंती जरी वायफळ खर्च करत नसली तरी तिच्या आई वडिलांनी, तिच्या सासरकडच्यांनी तिच्या प्रेमानवर आणि तिच्यावर करोडोने खर्च केला होता। शेवटी रॉयल लुक हा ब्रँडवरच येतो। तिच्या पायातल्या चप्पलपासून ते तिच्या डोक्यावरच्या बिंदीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी क्लासी होत्या, मग तिच्यावर रॉयल ब्युटीचा ब्रँड लागणारच होता ना। दोघीजणी सजलेल्या गाडीत अवंतीला घेऊन बसल्या। पुढे हेमा बसली होती आणि मागे दोघीजणी बसल्या होत्या। अवंतीच्या निमित्ताने तिला सुद्धा थोडी का होईना रॉयल ट्रीटमेंट मिळत होती, पण फक्त थोड्या दिवसांसाठीच। त्यानंतर तिची जागा तिला माहीत होती। हेमाचा मला 2 वेळा फोन आला, तुम्ही निघाला की नाही, पण अजून काही साहेबांचं आवरूनच झालं नाही। अमित वैतागलेल्या स्वरात रूममध्ये येत म्हणाला। मी टाईमपास करत आहे का? कबीर वैतागलेल्या सुरात म्हणाला। ट्रेडिशनल हेवी कपडे त्याला बिलकुल आवडत नव्हते। त्याला शॉपिंगला जास्त वेळच मिळाला नाही, म्हणून सगळी शॉपिंग अनुराधा, केशव, अमित, हेमानेच केली होती। काल ध्रुव आणि रॉकी त्याच्या खूप मागे लागले होते, म्हणून तिघेजण शहरात जाऊन मस्तपैकी त्यांची बॅचलर पार्टी एन्जॉय करून आले होते। कोणालाच कानोकान खबर लागली नव्हती। काम आहे म्हणून तिघे बाहेर पडले। अनुराधा किती म्हणून तिच्या मुलाला पदराशी बांधून ठेवणार। हा 1 नंबरचा हट्टी होता। त्याला जिथे जायचं होतं तिथे तो जाऊनच राहणार। थोडी तिची नजर चुकली तसे तिघे गायब। अमितला कळले तोपर्यंत तिघे हायवेला पोहोचले होते। मस्त दोघांनी त्याची बॅचलर पार्टी ऑर्गनाईज केली। खूप सारे फ्रेंड्स खूप दिवसांनी एकत्र भेटले। मग काय, पहाटे 4ला घर दिसलं, तेही अमितने फोन करून बेजार केलं म्हणून लवकर तर आले। अनुराधाने सगळा राग त्याच्यावर काढला होता। जोपर्यंत तो घरी येणार नाही तोपर्यंत झोपायचं नाही म्हणून शिक्षा भेटली होती। रात्रीचा हँगओव्हर एवढा झाला होता की सकाळी डोळेच उघडत नव्हते। कसंबसं 10 वाजता डोळे उघडावे लागले। डोकं जड वाटत होतं म्हणून चिडचिड होत होती। चिडचिड कमी कर आणि पटकन आवर। सगळे पाहुणे आता फक्त तुझीच वाट बघत आहेत, पण साहेब तर स्वतःचाच कार्यक्रम आणि आज निवांत उठत आहेत। अमित त्याच्यासमोर येत त्याच्या जॅकेटचे बटन्स नीट लावत म्हणाला। बटन्स लावून अमित एक पाऊल मागे झाला आणि कबीरला वरून खालून निहाळू लागला। अवंतीला मॅचिंग त्याने मोरपंखी सिल्क कलरचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातलं होतं। त्याला जास्त करून ब्लॅक किंवा लाईट कलर आवडत होते, पण अवंतीने तिच्यासाठी तो कलर चॉईस केला म्हणून त्यालाही नाईलाज होता आणि त्याच्या गोऱ्या अंगाला तो कलर खूपच सूट झाला होता। पायात मोजडी, गळ्यात कंठीहार, आधीच राजबिंडा होता आणि त्याचा राजबिंडासारखा आवरून तयार झालेला बघून खूपच हँडसम दिसत होता। वा, आत्ता खरा तुझ्यावर नवरदेवाचा रंग चढला, अमित हसत त्याच्या केसांना व्यवस्थित सेट करत म्हणाला। तसं कबीर मंद स्मित करत मिररमध्ये स्वतःला निहाळतो। अमितच्या लग्नानंतर त्याने स्वतःच्या लग्नात असे हेवी ट्रेडिशनल कपडे घातले असतील। घरात पूजा वगैरे असेल तर साधा सॉफ्ट कुर्ता घालायची सवय होती। सगळे आवरून हॉलच्या दिशेने निघाले। केशव, अनुराधा सगळे पाहुणे पुढेच गेले होते, फक्त हे चौघेच मागे राहिले होते। अवंती गोड भीतीयुक्त लज्जा ठेवून कावऱ्या-बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघत होती। जशी गाडी हॉलच्या दिशेने येऊ लागली तशी क्षणोक्षणी हृदयाची धडधड वाढत चालली होती। हळूहळू बँड, ढोल, ताशे आवाज कानावर पडू लागला, तसं अजूनच पोटात गोळा दाटून येऊ लागला। एकदाचा तो भव्य हॉल तिच्या नजरेला पडला। हळूहळू थरथरत्या ओठांवर गोड हसू पसरलं। व्हाईट कलरच्या नेटने बाहेरून पूर्ण हॉल सजवला होता। त्याच्यावर झेंडूच्या फुलांनी डेकोरेशन केलं होतं। एंट्रीला सुंदर कमान होता।
तो खूपच वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला होता. एंट्रीच्या बाहेर दोन्ही बाजूला आर्टिफिशियल मोर उभे केले होते आणि त्या मोरांना खूपच सुंदर फुलांनी डेकोरेट केलं होतं. सगळं बघून डोळे दिपून गेले होते. इतकं सुंदर समोरचं वातावरण होतं की फक्त बघतच राहावं. आपल्या भावाने आपल्या लग्नात कुठलीच कमी ठेवली नाही हे जाणून येत होतं. लांब थोड्या अंतरावर पार्किंगमध्ये मोठमोठ्या महागड्या गाड्या उभ्या होत्या. अनुराधा, केशव यांचे रिलेटिव्ह सगळे हाय प्रोफाईलच होते आणि त्यांना बोलावणं तर भागच होतं. खूप जास्त प्रमाणात सिक्युरिटीसुद्धा होती. अवंती जशी गाडीतून खाली उतरली तसा जोरजोरात फटाकडे फुटू लागले. गाण्यांचे आवाज, ढोल ताशांचे आवाज मोठमोठ्याने वाजू लागले. मुलीकडचे पाहुणे मस्तपैकी डान्स करू लागले. गावाकडच्या पद्धती वेगळ्या होत्या, जे हाय स्टेटस घेऊन फिरणाऱ्या लोकांना तर बिलकुल आवडलं नव्हतं. म्हणून काहींची तोंड वाकडी होत होती. ते पण त्यांच्या फंक्शन्समध्ये डान्स करत होते. कोरिओग्राफरने शिकवला त्याप्रमाणे डान्स करत होते. पण गावाकडची लोकं साधी भोळी आपल्या पद्धतीने नाचत होते. पण तो डान्स बघताना हळूहळू त्यांनासुद्धा मज्जा येऊ लागली. सरपंचाच्या मुलीचं लग्न म्हणून अख्खं गाव जमा झालं होतं. सगळ्यांच्या घरी जाऊन स्वतः बळवंतरावांनी आमंत्रण दिलं होतं. मग त्यांना येणं भागच होतं. पत्रिकेसोबत आहेरसुद्धा दिला होता. त्यात साड्या कपडे घालून लग्नाला तयार होऊन आले होते. लग्नाला जायचं की नाही हा विचार करतील या निमित्तानेच त्यांनी हा निर्णय घेतला होता. छोटंसं गाव होतं. कुटुंबासारखं सगळ्यांकडे लक्ष देत होते. पिढी जात त्यांची त्या गावात गेली होती आणि त्यांना एकच मुलगी होती. मग तिच्या लग्नासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. हॉलच्या एंट्रीलाच अनुराधाने अवंतीचं औक्षण केलं. नवरीला बघता क्षणी सगळ्यांचे डोळेच विस्फारले होते. खेडेगावातले म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीने इमॅजिन केली होती. पण आता तिचं रूप बघून नवीन पाहुणे चकित झाले होते आणि त्यांच्या गावातले लोकसुद्धा कुठल्या तरी नवीन मुलीला बघितल्यासारखं बघत होते. कारण अवंतीचं राहणीमान खूप साधं होतं आणि आता तिला अशा अवतारात पहिल्यांदाच बघत होते. मीरा बळवंतरावांना तर विश्वासच बसत नव्हता की समोर आपली लेक आहे. एक विश्वसुंदरी उभी असल्यासारखी जाणून येत होती. आपली मुलगी सुंदर आहे हे तर माहीतच होतं, पण तिची सुंदरता अशी बहरून येईल ह्याचा अंदाज नव्हता. अवंती सगळ्या मोठ्या लोकांच्या पाया पडली. अनुराधा जवळच्या पाहुण्यांशी तिची ओळख करून दिली. ती हॉलमध्ये असलेल्या रूममध्ये जाऊन बसली होती. आत्ता फक्त डोळ्यांना त्याला बघायचं होतं. 15 मिनिटातच नवरदेवाची रॉयल एंट्री झाली. जशी त्याची गाडी थांबली तसे ढोल ताशे फटाके जोरजोरात वाजू लागले. सगळ्यांच्या नजरा त्या गाडीकडेच स्थिरावल्या होत्या. ऋषी लगेच खुश होत पळत जाऊन गाडीचा दार उघडतच होता की गार्डने त्याला थांबून स्वतः दार उघडलं. ऋषी मोठी स्माईल करत दारासमोरच उभा होता. कबीर गालातल्या गालात हसत गाडीतून खाली उतरला आणि सगळेजण बाहेर असणारे पाहुणे त्याच्याकडेच एकटक बघत राहिले. पापणी सुद्धा लवत नव्हती, इतका हँडसम दिसत होता. डोळ्यावर गॉगल, राजबिंडासारखं रूप, उभं राहण्यात एक क्लासीपणा, सगळंच अगदी रॉयल. त्याचे मित्र अमित सुद्धा दुसऱ्या साईडने उतरले आणि सगळे हॉलच्या दिशेने निघाले. वहिनी, आरती जाऊन करून या, मी इथेच आहे, सुरेखा हलकी हसत म्हणाली. कारण मीराचा स्वभाव तिला माहीतच होता. एकटी तर ती समोर जाणारच नव्हती. नाही हो वंस, मी तुमची पण लेकच आहे की, तुम्हीच आरती करा. मीरा डोक्यावरचा पदर सावरत आरतीचं ताट सुरेखा समोर धरत म्हणाली. आधीच एकतर एवढी सगळी लोक बघून तिचे हातपाय थंड पडत होती. त्यात अवंतीचे सासरकडचे लोक तिने पहिल्यांदाच बघितले होते. अनुराधा ओळख करून देताना त्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे जबरदस्ती हसू बघूनच घाबरून गेली होती आणि आता सगळ्यांसमोर जायला सुद्धा तिला लाज वाटत होती. सुरेखासोबत आली असती तर तिने घाबरत का असेना औक्षण केलं असतं, पण एकटी जाऊन नाहीच नाही. बरं, सुरेखाने एकदाही फोर्स केला नाही. खुश होत ताट घेतलं आणि हॉलच्या एंट्रीला उभी राहिली. सुरेखाने कबीरला टीका लावला आणि त्याचं रीतसर औक्षण केलं. अनुराधा एक सेकंड गोंधळी होती, पण मीरा लांबून का असेना खुश होऊन आपल्या जावईला बघत होती. त्यावरूनच अनुराधाच्या लक्षात आलं की मीरानेच सांगितलं असेल. लांबूनच कबीरला बघून मीरा तिथूनच बोट मोडत त्याची नजर काढत होती. त्याला बघूनच तिच्या आनंदाने डोळेच भरले होते. सगळ्या पाहुण्यांना बसण्यासाठी छान लक्झरी सोफे होते. अवंतीच्या बोलण्याप्रमाणे कुठल्याच गोष्टीसाठी भेदभाव केला नव्हता, पण तरीही त्यांच्या मनात कपट असतं, ते स्वतः भेदभाव करत होते. गावाकडची लोकं त्यांच्या ओळखीने एका साईडला बसली होती आणि शहराकडची लोकं त्यांच्या ओळखीबरोबर एका साईडने बसली होती. केशव आणि बळवंतरावांनी सगळ्या पाहुण्यांना मानसन्मान दिला होता, त्यामुळे कोणालाच कसला राग नव्हता.
स्टेज छान गुलाबी कलरच्या गुलाबांनी सजवला होता. खाली व्हाईट कलरचं फर होतं. मध्यभागी दोघांना बसण्यासाठी छोटासा काऊच सजवलेला होता. एका बाजूला सगळ्या विधीची तयारी काळजीपूर्वक केली होती. पंडितजी एका पाटावर बसून त्यांचे मंत्र बोलत होते, पण कबीरची नजर त्याच्या अबोलीलाच शोधत होती. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये एवढी लोक होती, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नव्हतं. फक्त त्याच्या अबोलीला बघायचं होतं. आजपासून ती फक्त त्याची होणार होती आणि उद्या लग्न झाले की ती कायमचीच त्याची होणार होती. छोटे 10 मिनिट वेट कर, तुझी अवंती येईलच. त्याच्या डोळ्यातले भाव बघून अमित त्याला चिडवत म्हणाला. तसं त्याने गालात हसत लूक दिला. जास्त करून त्याच्या भावाने त्याला त्रास दिला होता असं त्याचं म्हणणं होतं. स्टेजच्या समोर असलेल्या सोफ्यावर कबीर आणि त्याचे 2 मित्र आजूबाजूने बसले होते. मुहूर्ताची वेळ झाली तशी अवंती मंजिरी रूममधून बाहेर घेऊन आली. जशी ती हॉलमध्ये येऊ लागली तसं तिचं हृदय हळूहळू उड्या मारू लागलं. लज्जा, भीती, एक्साइटमेंट सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या. हातापायाची थरथर होत होती, पण त्याच्या ओढीने थरथरणाऱ्या पायात ओढ निर्माण झाली होती. तो पहिल्यांदाच हॉलमध्ये आला होता, त्यामुळे त्या हॉलबद्दल काहीच माहीत नव्हतं. अवंती कुठल्या साईडने येईल हे त्याला माहीत नव्हतं. त्याची नजर दुसरीकडेच होती. तिकडे कुठे बघतो, इकडे बघ, ध्रुव अवंतीला बघत खुश होत म्हणाला. तसे त्याने मान फिरवून स्टेजच्या बाजूने जो रस्ता होता तिथून ती बाहेर आली होती. जशी कबीरची नजर तिच्यावर पडली, उफ, 1-2 सेकंद त्याचे हार्टबीट स्किप झाल्यासारखं फील झालं. श्वास रोखून एकटक तो आपल्या स्वीट हार्टला बघू लागला. तो आत्तापर्यंत 80त एक पाय दुसऱ्या पायावर फोल्ड करून रिलॅक्स बसला होता. तिला बघून फोल्ड केलेला पाय खाली सोडत थोडासा सरळ होत पापणी न हलवता तिला बघू लागला. चेहरा पूर्ण त्याचा एक्सप्रेशनलेस झाला होता. त्या मोरपंखी साडीमध्ये तिचं एका अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हतं. समोरून चालत येणारी अवंती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे याची जाणीव त्याला होऊ लागली. बाहेरची सुंदरता फक्त थोड्या वेळासाठीच असणार होती. तसंही तिचं सौंदर्य तर आसमानी होतंच, पण तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो फक्त आणि फक्त आपल्या प्रेमामुळे आला याचा ॲटिट्यूड त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला. त्याची नजर तिला लांबून सुद्धा स्वतःवर जाणवत होती. त्यामुळे अजूनच हृदयाची धडधड 100च्या स्पीडने वाढू लागली. लज्जा आणि भीती चांगली चेहऱ्यावर पसरू लागली. तिची नजर आपोआप वर झाली आणि नेमकी त्याच्यावरच पडली. दोघांची नजरानजर झाली तसं तिने घाबरून पटकन नजर खाली घेतली. तेव्हा कुठे त्याचा एक्सप्रेशनलेस झालेला चेहरा गोड हसू फुललं होतं. तिच्या एका नजरेसाठी जणू त्याचं हसू त्याने रोखून ठेवलं होतं. ती थोडी जवळ आली तसं तो लगेच त्याच्या जागेवरून उठला. सगळे लाजत हसत कौतुकाने दोघांना बघत होते. तर त्याचे दमदार पावले टाकून तिच्या दिशेने तो निघाला. तसं सगळेजण आश्चर्यचकित होत त्याच्याकडेच बघू लागले, कारण सगळ्यांना वाटलं की आता तो 2 पावलावर असणाऱ्या स्टेजकडे जाईल. पण नाही, त्याची पावलं अवंतीच्या दिशेने निघाली होती. तो जवळ येत असल्याचं जाणवलं तशी तिची धडकी भरली आणि तिचे पाय तिथेच घट्ट जमिनीला रोवले गेले. एकांतात त्याचं जवळ येणं आणि एवढ्या मोठ्या पाहुण्यांमध्ये त्याचं जवळ येणं तिच्यासाठी भीतीदायक होतं. तो अगदी तिच्या 2 पावलांच्या अंतरावर उभा झाला. तिची नजर खाली असल्यामुळे आपोआप तिच्या नजरेला त्याची मोजडी दिसली आणि आत्ता फक्त हृदय बाहेर पडते का काय असं वाटत होतं. इतकी घाबरून गेली होती. त्याने त्याचा हात पुढे केला. त्याचा हात तिच्या डोळ्यांना दिसला तसं तिने तिच्या झुपकेदार पापण्या फडफडत किंचित डोळे मोठे करून त्याच्या राकट हाताला बघत होती. घसा किती कोरडा पडू लागला होता. तिची द्विधा मनस्थिती त्याला समजून येत होती आणि पुढच्या क्षणी त्याने स्वतः तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा उबदार हाताचा स्पर्श तिच्या थंडगार हाताला झाल्यावर तिच्या अंगभर गोड शहारा उमटून आला. तिने हळूच पापण्या उघडझाप करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून त्याने किंचितची सुद्धा नजर हटवली नव्हती. त्याला तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव त्याच्या डोळ्यात आयुष्यभरासाठी साठवून घ्यायचं होतं. गालावर मंद हसू पसरलं होतं. आज शब्दांची नाही पण भावनांची भाषा दोघांमध्ये जवळची वाटत होती. तिथे असणाऱ्या युवा पिढीने तर जोरजोरात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ती थरथरत्या ओठांवरून किंचित स्माईल करत लगेच नजर झुकवून घेते, कारण त्याच्या डोळ्यात जास्त वेळ बघूच शकत नव्हती. अजून एवढी हिंमत तिच्यात आलीच नव्हती. आधीच तिचं सौंदर्य बहरलं होतं आणि त्यात तर आता कबीरच्या प्रेमाचा रंग चांगलाच गडद झाल्यामुळे तिचे गाल लाल लाल झाले होते. आत्ताच तिच्या कुशीत स्वतःला लपून घ्यावं अशी इच्छा होत होती. इतकी लाजून ती गोरीमोरी झाली होती. तिथे उपस्थित असणारे पाहुणे सुद्धा भारावलेल्या नजरेने दोघांच्या जोडीला बघू लागले. नकळत कधी त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं त्यांना कळलं नाही. इतका सुंदर समोरचा नजारा होता. गावातल्या लोकांना असं बघायची सवय नव्हती, म्हणून चेहऱ्यावर लज्जाचं हसू पसरलं होतं. मीराचं तर काय विचारायलाच नको. लाजून तीच लाल होत होती. पदर अजूनच डोक्यावरचा खाली चेहऱ्यावर ओढत हसू लपवू लागली.
त्याने तिचा हात आपल्या हातांमध्ये घट्ट केला आणि त्याची दमदार पावलं स्टेजच्या दिशेने टाकत निघाला. तशी ती पण गोंधळून लाजतच त्याच्या सोबत निघाली. फोटोग्राफर फोटो काढायचं काम करत होता. त्याला कॅन्डिड फोटो जास्तच मिळाले होते. स्टेजवरची पायरी चढताना तिचा दुपट्टा पायात आला तशी ती चालताना अडखळली, पण पुढच्या क्षणी त्याने तिला सावरलं. हळू, तू काही चोरी करत नाही की गडबड करायला. पुढच्या वेळी जर अडकली तर मी उचलायला सुद्धा कमी करणार नाही. तो तिच्या हाताला धरत नीट उभं करत तिच्या कानात कुजबुजला. त्याचे शब्द ऐकून तिचा श्वास कशातच थांबला. तो खट्याळ नजरेने तिला बघू लागला. तसं ती त्याला बारीक डोळे करून स्वतःला सावरत नीट उभी राहिली. आजच्या दिवशी पण तो धमकी देत होता. त्याने किंचित मान हलवली आणि तिला घेऊन स्टेजवर आला. अमित आणि हेमासुद्धा त्याच्यासोबत स्टेजवर आले होते. दोघेही पाटावर बसले आणि ब्राह्मण मंत्र उच्चारण करू लागले. विधी होईपर्यंत सगळ्या पाहुण्यांची खातिरदारी चालू होती. थोड्या वेळात विधी संपन्न झाली. चांदीचे ताट गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं होतं आणि गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये चांदीच्या वाटीत साखर भरून ठेवली होती. हेमा खुश होते दोघांसमोर धरते. एकमेकांना साखर खाऊन एकमेकांचं तोंड गोड करा. साखरपुडा तुमच्या मधुर पहिली पायरी आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू, अमित खुश होत म्हणाला. कबीरने साखर हातात घेतली आणि अवंतीला भरवली. तिने पण लाजून थोडी साखर घेऊन त्याचं तोंड गोड केलं. अमितने कबीरच्या हातात रिंग दिली. त्यांनी एक नजर त्या रिंगला बघितलं आणि दुसऱ्या हाताने अवंतीचा हात आपल्या हातात घेत तिच्या बोटात रिंग सरकवत तिच्या डोळ्यात पाहू लागला. डोळ्यात आनंद जमा होऊन डोळे पाणावले होते. आनंद गगनात मावेन असा झाला होता. अवंती, हे घे, आता तू रिंग घाल. हेमाने तिच्यासमोर अंगठी धरली. तिने लाजत हसून अंगठी घेतली. त्याने त्याचा हात पुढे केला. तिने थरथरत त्या हाताने त्याच्या बोटात रिंग सरकवली. आनंदाने मन भरलं होतं. जशी अवंतीने रिंग घातली तसं पुन्हा फटाकड्यांची आतिषबाजी होऊ लागली. ढोल ताशे जोरजोरात वाजू लागले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. चेहऱ्यावरचं हसू काही कमी होत नव्हतं, वाढतच चाललं होतं. तर आपला हा भाग इथे संपवूया. नवीन जोडीला साखरपुड्याच्या शुभेच्छा आणि गिफ्ट द्यायला विसरू नका. गिफ्टमध्ये तुम्ही खाली छान छान कमेंट करू शकता. तर भेटूया लवकरच पुढील भागात. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.